पावसाळ्यात प्रत्येकालाच काही ना काही कुरकुरीत खाण्याची इच्छा होते. त्यासाठी हे आतून सॉफ्ट व वरतून कुरकुरीत असे हे ब्रेड पॅटीस एकदा नक्की करून बघा. त्यासाठी मी 1 कप बेसन, त्यात थोडा ओवा, मीठ आणि हळद घालून याचं छान बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता चटणीसाठी आपल्याला 3 उकडलेले बटाटे, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि धने आणि शोपचं वाटण आणि ब्रेड लागणार आहे. कढईत 2 चमचे तेल गरम करून मोहरी, जिरे, कांदा टाकून छान भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्याच्या नंतर त्यात लसूण टाकून आपल्याला लाल तिखट, हळद, धनेपूड आणि जिरे आणि धन्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे. हे वाटण छान परतलं की यात आपल्याला मीठ घालून मसाला करपू नये म्हणून थोडं पाणी घालायचं आहे. मसाला छान भाजला की त्यात आपल्याला 1 लिंबू पिळून घालायचा आहे. नंतर थोडी कोथिंबीर घालून हे मॅश केलेले बटाटे यात घालून घ्यायचे आहेत. ही चटणी आपल्याला छान परतून घ्यायची आहे. चटणी छान परतली की आपल्याला हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे. हिरव्या चटणीसाठी थोडी कोथिंबीर, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घालून हे आपल्याला मिक्सरला अगोदर थोडं कोरडं व नंतर पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. आपल्या दोन्ही चटण्या तयार आहेत. नंतर एका ब्रेडला हिरवी चटणी लावून नंतर आपल्याला आलूचं स्टफिंग त्यामध्ये भरायचं आहे. आलूची चटणी आपण आपल्या आवडीनुसार लावून घेऊ शकतो. ही चटणी छान पूर्ण ब्रेडला पसरवून लावून नंतर आपल्याला वरून दुसरी ब्रेड ठेवून घ्यायची आहे. ह्या दोन्ही ब्रेडला आपल्याला छान दाबून घ्यायचं आहे. चटणी बाहेर निघणार नाही असं लावून घ्यायचं आहे. नंतर याच प्रकारे आपण दुसऱ्या ब्रेडला सुद्धा ही चटणी लावून घेऊन तळण्या अगोदरच आपल्याला पूर्ण पॅटीस तयार करून त्याला आपल्याला आवडत्या स्टेपमध्ये आपण त्याला कट करून घेऊ शकतो. मी हे बघा त्रिकोणी आकारात कट केलेला आहे. सहसा पॅटीसचा आकार हा त्रिकोणीच असतो. आपण उभ्या किंवा आडव्या आकारात सुद्धा याला कट करून घेऊ शकतो. पण हे त्रिकोणी पॅटीसच छान दिसतात. नंतर बेसनात त्याला पूर्ण कोटिंग करून एक पॅटीस पूर्णपणे एकसारख्या कलरवर आपण तळून घेणार आहोत. बघा या प्रकारे मी पूर्ण पॅटीस तळून घेतलेली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करा. बघा या प्रकारे मी पूर्ण पॅटीस तळून घेतले आहे. आपली संपूर्ण पॅटीस किंवा पकोडी बनवून तयार आहेत. धन्यवाद.